रमावतीत बदनामी झाली आमची, लय बदनाम झालो. आणि शिवाय पैशाचं नुकसान झालं ते वेगळंच. किती पाहिजेत? 50 लाख मिळाले तर एजंट हातरून बघून पाय पथरावं. हा बरोबर आहे तुमचं मामा. लायकी आहे का आमची बाईसाहेब? अहो एवढा कोट्यवधी रुपयांचा उलाढाल करता तुम्ही, 50 लाखासाठी काय एवढा विचार करता? आणि 50 लाख म्हणजे काय तुमच्यासाठी लोटाभर पाणी आहे हो. आता मी जर समुद्रातून 1 लोटाभर पाणी काढून घेतलं तर काय समुद्र आटणारी थोडाच. आणि 50 लाख म्हणजे काय तुमच्या नावापेक्षा मोठे येतोय. उद्या नावच गेलं तर 50 लाख मागायची लायकी आहे का तुझी? जालिंदर, दिले. लायकी नसताना जास्तीचे पैसे दिले. स्वप्नात असल्यानेच वाटते. बाईसाहेब खरंच धन्य आहे तुमची, धन्य आहे. 50 लाखाचा नमस्कार आहे हो. बाबा चला बी आता निघतो. अहो दूर लागण्याची तयारी करायची आहे मला, लय काम आहेत माझ्या माग. 50 लाख म्हणजे अजून बघा आता भावाला मी निघतो. येतो हा बाईसाहेब. अहो माईसाहेब काय केलं ते? त्या साध्या कुत्र्याला हात टाकायला सोडून अख्खं जनावर खायला दिलं तुम्ही. काय गरज होती? जालिंदर, सरळ चालून खेळ खेळता आला नाही म्हणून तर वाकडी चाल खेळलोय ना आपण. आणि यालाच राजकारण म्हणतात. पैसे फेकून त्याच्या गळ्यात पट्टा घातलाय आपण. जेव्हा हिशोब चुकता करायची वेळ येईल ना, तेव्हा याच पट्ट्याने त्याचा गळा आवळायचा. आता बघ, यो धनाजी शेपटी हलवत आमच्या मोहर करतो की नाही? चांगलंय. चांगलंय. या बसा, चहा प्या. हो. अवघात साहेब काही बोलले तर? नाही, थांबते त्यांच्यासाठीच. देवापुढे श्रीमंत गरीब असं काही नसतं. ज्याचं मन शुद्ध
तो देवाच्या जवळचा. वैदेही, प्रिया, तू इकडे काय करतेस? मी काम होतं माझं. माझे वडील आत थांबलेत, त्यांची वाट बघते. बर, तुझं काही काम होतं का इकडे? आपल्याच घरात आपली कसली कामं असतात. तू माई साहेबांना भेटायला आली होतीस का? चल मी भेट घालून देते. चल प्रिया, चल प्रिया. माझं झालंय बोलणं माई साहेबांशी. तू आपलं घर म्हणालीस का? म्हणजे मला काही कळलं नाही. कसं कळणार? त्या दिवशी आपली नीटची ओळखही नाही झाली. बाय द वे, मी प्रिया सिसोदे, लग्नानंतरची, आणि लग्न आधीची प्रिया आप्पासाहेब मक्तेदार. माई साहेबांचं 2 नंबरचं कन्यारत्न प्रिया मक्तेदार. वैदी, तुझं इथं काय? अरे प्रियाताई, नमस्कार. नमस्कार. अच्छा, हे तुझे वडील? ताई, लय दिवसांनी दर्शन. कुठं बाहेर गेलते जणू? हो, मी सोलो ट्रिपला गेले होते केरळला. हा, असं होय. तरीच तुम्हाला काही माहित नाहीच आहे म्हणजे? कसला? म्हणजे आहे बघ, आता माईसाहेब सांगतीलच ना सगळं तुम्हाला. बर, चल निघू का आता? लय गडबड आहे आमच्या माग. आता वरची वर भेटी गाठी होत राहतीलच ना आपल्या, आहे की नाही? ए बाळा, चल, लय गडबड आहे आपल्या माग. चल चल, निघतो. हा, चल 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 चल. अगं, तू उगा कशाला वाट बघत बसली माझी? मारी गुरुच्या चांगलाच तावडीत सापडला होता. असं कसं सुटलं त्याच्यात? ते पण तुमच्या तावडीत. आत्ता सुटला रे, परत गावलच की. पाहून पाहून पळणार कुठं? एक ना एक दिवस गावलंच. एकदा गाव होती थंडर नाही, त्याला खाटकाच्या बकऱ्यासारखं उलट लटकून सोडला ना, नाव नाही सांगणार तेज प्रताप. ए थंडर, चला आत ये की आता. नको, जे विरू आहेत ना पहारा देत बसल्यात, त्यासनी वाटते की तुम्ही आता आणि मी बाहेर आहे, त्यामुळे ते घोळ नाही झाला मग. ए थंडर, माईंना कळलं नाही ना मी बाहेर गेलो होतो? ते आई साहेबांना काहीच कळलं नाही तुम्ही बाहेर गेलता ते. त्याच्यात तुम्हाला एक सांगायचं होतं, वहिनी आल्या होत्या. वहिनी? कोणाच्या? कोणाच्या काय, आमच्या वहिनी. आणखी बडी इथं आल्या होत्या? होय, त्या आणि एजंट पण होता. बरं, दोघं? तेजदा, तुम्हाला माय साहेबांनी बोलवलंय. मला? कमालच. बाळा, कशाला थांबली ग माझ्यासाठी? पावसा पाण्याचे दिवस आहेत, लवकर घरी जायचं ना. आई वाट बघत असते. होय देई? नाही म्हणजे त्या माई साहेबांनी तुला एकटीला आतमध्ये बोलून काय सांगितलं ग? तेच जे तुम्ही घरी बोलला होतात. डायरेक्ट लग्नाचं प्रपोजल ठेवलं समोर. माझा होकार ऐकायचा होता त्यांना, आणि मी दिलाय लग्नाला होकार.
काय अगं एवढ्या मोठ्या प्रस्तावाला तू होकार? अरे बाळा तुझ्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न होता तो. पप्पा, माझ्यापेक्षा तायडीचं आयुष्य, तिचं लग्न होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जर मला ही किंमत मोजावी लागत असेल तर मी एका पायावर तयार आहे. वैदी आज मला खरंच मनापासून असं वाटायला लागले ग की मी ना तुझे हात जोडून माफी मागायला पाहिजे. पप्पा, किती नाही नाही ते बोललो ग मी तुझ्याबद्दल, पण नाही आता समजलं मला. माझी वैदी लहान नाही, खरी समज आहे तिला. पप्पा जर माझ्या फॅमिलीसाठी एवढंही करू शकले नाही तर काय फायदा आहे माझा? आणि तसंही मला ह्या सगळ्याशी वर्षभरच डील करायचंय. बरोबर आहे, त्यानंतर हे सगळं संपणार. अगदी बरोबर आहे. नाही तर मी तुला कशाला त्या गावगुंडाची बांधून ठेवलं असतं. पप्पा, तुम्ही आज जाऊन काय बोललात त्यांच्याशी? काय म्हणजे? हे मी सांगितलं माईंना, हे बघा माई, माझी पोरगी लाडात वाढलेली, तळ हातावरच्या फोडासारखी जपली मी तिला. तिला एवढं सुद्धा त्रास नाही व्हायला पाहिजे. अगं बाप म्हणून जे काय करायचं होतं ना ते सगळं केलं. तू नको काळजी करू, मी आहे तुझ्या पाठीशी. बर चल, तू आता जा घरी, मला जरा काम आहे. आता लग्न पैशाची जुळवा करायला नको का? काहीतरी व्यवस्था करावं लागेल ना. जा, मी आलोच. जा जा. माई माई बोलत बसू नका आता. जेवढं सांगितलं तेवढं करा. दुसऱ्या कामात कशाला हात घालायचा आता? जेवढं सांगितलंय तेवढं आधी पूर्ण करा आणि आम्हातली कळवा. ठेवा फोन. माई गोंडस, जी माईसाहेब. प्रियताईंचं जेवण झालं का? त्यांना म्हणावं बोलत बसू नका, गपचूप जेवून घ्या. जी माई. जा. माई तुम्ही बोलवलं का मला? बोलून काय करणार होत आम्ही? जे शेण खायचं ते खाल्लं तुम्ही आणि पचवायला आम्हाला लागतंय आता. तेज प्रताप, तुम्ही ना काही अशी नसती कामं करत बसता, नंतर हे सगळं मॅटर आम्हाला निस्तरत बसावं लागतं बघा. माई चूक झाली माझ्याकडनं, पण 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 काय? चूक झालीये ना, मग मान्य करा की. दुसऱ्यावर खापर कशाला फोडताय? नाही म्हणताय ना आम्ही काय बी केलं नाही, सगळं दुसऱ्यांनी केलंय. मग कोणी केलंय त्याला समोर आणा, मोरा आणा आमच्या. करू शकणार आहात? नाही, मी करणारच होतो, पण हा तुमचा पण काही जात नाही. तुम्ही ना पणच घेतलाय आम्हाला नुसता त्रास द्यायचा. आता ना आमचं डोकं लय तापलंय बघा. शेवटचं काम करायचं, आमच्यावर उपकार करायचं आणि मंडपात उभं राहायचं. माई माई ऐका की. नको टेन्शन घेऊस. तूच म्हणतोस ना, जिथं होते वजाबाकी तिथं उभी राहते. पुष्पा काकी, काकी तू बघितलंस ना माई कशी बोलली मला. उपकार कर म्हणली, परक्यासारखं मंडपात उभं राहा म्हणली मला. काकी मी माईंचा मुलगा जरी असलो तर पहिला कार्यकर्ता आहे त्यांचा. मी उभा राहणारच ना. आणि मी नाही उभा राहणार काम करायला तर कोण राहणार? मग मी काम करणारच आहे. किती रे बोळा माझा बाबू. अरे ती कार्यकर्ता म्हणून नाही बोलवत आहे,
उत्सव मूर्ती म्हणून बोलवतीये. उत्सव मूर्ती जरी उत्सव मूर्ती म्हणजे धीर धरी रे मना, धीरा पोटी मिळती फळे रसाळ गोमटी. काय वेळ आली की सगळं कळेल तुला. तू उत्सव मूर्ती आहेस एवढं मात्र लक्षात ठेव. का की उत्सव मूर्ती अरे अरे गाडी बंद पडली वाटतं तुमची. तुम्ही इथं काय करताय? एकदा सांगितलं ना, आपला संबंध संपला, हे लग्न मोडलं. आता आमचा परेश काय तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही. चला निघा. झालं का बोलून तुमचं? हे बघा, मी काय इथं कुठली विनंती करायला किंवा कुठले संबंध जोडायला आलेलो नाही. मग काय करता इथं? इन्व्हिटेशन, आमंत्रण. आमंत्रण? हा कसलं? हा नमस्कार. तर आमच्या येथे श्री कृपे करून सौ सुमन आणि धनाजी जगताप यांची कनिष्ठ कन्या वैदेही हिचा शुभविवाह माईसाहेब मक्तेदार यांचे कनिष्ठ पुत्र चिरंजीव तेज प्रताप मक्तेदार याच्याशी करण्याचे योजले आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण उपस्थित राहावे हेच निमंत्रण. काय डोळे भरून बघा एकदा आमचा कुठल्या घराण्याशी संबंध जोडला जातोय ते. काय माझ्या पोरीवर संशय घेतला तुम्ही, लय अपमान केला राव. नाही नाही ते बोलले तुम्ही. आपण लईच कर्मधरी निघाले राव तुम्ही. अरे तुम्ही लग्नाला हो म्हणले असते तर माईसाहेब मुक्तेदारांच्या व्यायाची व्यायी झाली असते. गेली कायमची संधी गेली पाहुणं तुमची, कायमची गेली. काय उपयोग नाही. बघा बघा आबरू दोघींची गेलीये, नुकसान दोघींचं झालंय आणि त्यावरच आम्ही तोडगा शोधून काढलाय. तोडगा अक्षता टाकायचा आम्हाला. म्हणजे मी तुमच्या त्या तेज प्रतापशी लग्न करायचं आमची पण मजबुरी आहे. म्हणून 1 वर्ष लग्नात राहायचं आणि बाजूला व्हायचं. गप्पू, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगून ये की तुला हे लग्न नाही करायचं. माझं ऐक एकदा. मी तुझं ऐकून घ्यायला आले नाहीये. उठ आणि आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांग की मला हे लग्न नाही करायचं. इकडे बस बिस. मला मी तुझं ऐकायला नाही आली, मी तुला सांगायला आली की तू हे लग्न नाही करायचंय. काही गरज नाहीये गप्पू. माझ्यासाठी एवढा मोठा निर्णय घ्यायची तुला काहीच गरज नाही. गप्पू ऐक ना, तुझं माझं ऐक ना यावेळेस. गप्पू जा, तू जा त्यांच्याकडे आत्ता जा, प्लीज जा. मी जो काही निर्णय घेतलाय तो आपल्या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या भल्यासाठीच घेतलाय. तुला कळत नाही बाळा, तू काय निर्णय घेतेस ते. काय वाईट आहे? जर माझ्या एका डिसिजनने आईचा त्रास कमी होणार असेल, पप्पांवरचा भार कमी होणार असेल, तुझं आयुष्य सुरळीत होणार असेल तर काय वाईट आहे? तुझं सुखाचं काय गोष्टी. मी केली आहे माझ्या मनाची तयारी. ठीक आहे, माझं पण ठरलंय. मला हे लग्न नाही करायचं. ताई, नाही करायचं. माझं ठरलंय. नाही करायचं ना.
ठीक आहे. मला सांग, पप्पा इतकी वर्ष तुझ्यासाठी स्थळ शोधत होते आणि फायनली तुला हवा तसं आपल्या फॅमिलीला शोभेल असं स्थळ मिळालं. आई जिजूंचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. असं स्थळ परत सापडेल की नाही मला नाही माहिती. तुझा विश्वास आहे ना माझ्या. आता हे अश्रू आत्ताच संपवणार आहेस का पाठवणीच्या वेळेसाठी काही ठेवणार आहेस? मला सांग जिजूंचा कॉल आला होता का? काय म्हणाले? तयारीत लग्नाला. गॉड, आता सगळं सुरळीत होणार आहे. मोठी झालीस की. मोठी बहीण झाली मी. माझ्या पाया पड, माझे आशीर्वाद घे आता. मी म्हटलं होतं ना तुला, सगळं सुरळीत होणार आहे. सगळं छानच होणार. वैदू, काय ग, कुठं चाललीस एवढ्या रात्रीची? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला. वैदू, नंबर कोणाच आहे? गुरुचा तर काही पत्ता लागला नसेल ना. हॅलो हॅलो, आता कोणी बोलणार का? ठेव फोन. हॅलो, कोण बोलते? वैदही बोलते. हॅलो. हॅलो, तुम्ही कोणाला फोन केलाय तुम्हाला माहिती आहे ना? हा तेज प्रतापचाच नंबर आहे ना? माझाच आहे. तुम्ही स्वतःहून मला फोन केलाय? नाही करू शकत. तुम्हाला कसं सांगू, मला कळना झालंय. तुमच्या या फोन येण्याने माझ्या डोक्यावरचं लय मोठं ओझं हलकं झालंय. हो, मला भेटायचंय तुला. काय म्हणलं? आत्ता जमणार आहे? हा म्हणजे चालेल. काही गोष्टी प्रत्यक्षात क्लिअर करायच्या. नाही नाही बरोबर आहे. नाही, मला पण तुमच्याशी बोलायचंय. आणि लोकेशन पाठवते, 10 मिनिटात पोहोच. हॅलो हॅलो हॅलो.
काय चाललंय? मला का भेटायचं असेल त्यांना? हा? काय झालं असेल? परत माझ्यामुळे काय घोळ तर झालं नसेल ना? नाही, आपण हा असता विचार नको करायला. आता काय पण होऊ दे, मी त्यांना भेटून सगळं सांगणार आहे. यात माझी काही चूक नाहीये, त्यांना कळणं गरजेचं आहे. लोकेशन पण मी बाहेर पडणार कसं? मागच्या दारानं जातो.